भारताचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. भारतातील लोक जशी तत्वाची पूजा करतात तशी व्यक्तींची देखील पूजा करतात. स्थानाचे महत्त्व समजवतात. म्हणून तर द्वादश ज्योतिर्लिंगाची महत्ता टिकून राहिली आहे. सौराष्ट्रे सोमनाथम च पासून सुरू करून घृष्णेश्वरचं शिवालयपर्यंत 12ही ज्योतिर्लिंगे वेगवेगळा भाव समजावित आहेत. या ज्योतिर्लिंगाच्या मागे ज्योतिर्मय जीवनांचा अतिदिव्य व भव्य इतिहास आहे. जीवन तेजस्वी बनवण्याची या ज्योतिर्लिंगात अद्भुत शक्ती आहे. आज आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी श्री घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांमागची एक कथा ऐकणार आहोत. सुशर्मा नावाचा एक सुखी ब्राह्मण राहत होता. तो कोणत्या काळी झाला हे सांगणे कठीण आहे. त्याची सांपत्तिक स्थिती बरी होती. फार मोठा दार्शनिक नसला तरी एक उत्तम ज्योतिषी होता. त्याच्याकडे खूप लोक येत जात असत, त्यामुळे संपत्ती वाढत असे. कुठल्याही काळी ज्योतिषांना संपत्ती मिळतेच. ज्यांना संपत्तीच पाहिजे असेल त्यांनी 2 धंदे करावेत. ज्योतिर्विद्यो निरंतर हो. ज्योतिषी व वैद्य नेहमी लागतात. मनाचे रोगी व शरीराचे रोगी समाजात कुठल्याही काळी असतात. या सुशर्माची सुदेहा नावाची पत्नी होती. दोघांचे परस्परांवर आत्यंतिक प्रेम होते. या प्रेमाचे वर्णन करणे शक्य नाही. सुशर्माजवळ पैसा चांगला होता, कीर्ती चांगली होती, पत्नी प्रेमळ होती, सारे सुख होते, परंतु तो निसंतान होता. एक दिवस पती पत्नी प्रेमाने गोष्टी करीत बसली होती. बोलता बोलता सुदेहाने गोष्ट काढली, तुम्ही सर्वांचेच भाग्य पाहता, ज्योतिषी पाहता, तसे आपलेही पहा ना. तिचे मातृहृदय संतान मागत होते. पुष्कळ वेळा असेही असते की कित्येक मोठ्या लोकांना संतानाची इच्छाच होत नाही. ते स्वतःचे जीवन संततीमध्ये उत्क्रांत होऊ देत नाही. स्वतःच्या पतीचे असे काही नसेल ना या भीतीमुळे सुदेहाने पुन्हा आग्रहपूर्वक स्वतःचे भविष्य विचारले. संतान प्राप्तीचा योग आहे की नाही त्यासाठी ज्योतिष पाहायला सांगितले. पत्नीच्या प्रेमळ आग्रहाला वश होऊन सुशर्माने तिची कुंडली पाहिली. तिला सांगितले, तुझ्या नशिबात संतान सुख नाही. पण सुदेहाला तर संतान सुखाची भूक होती. स्वतःचे घर बालकाने भरलेले राखायचे होते. त्यासाठी सुशर्माला म्हटले, तुमचे माझ्यावर खरेखुरे प्रेम आहे तर माझे म्हणणे ऐका, तुम्ही दुसरे लग्न करा. सुदेहाचे शब्द ऐकून सुशर्मा चकित झाला. तो म्हणाला, हे शक्य आहे का? तुला वेळ तर नाही ना लागले? तुझे अद्वितीय प्रेम सांडून दुसरीचे प्रेम गोळा करायला मी जाऊ कुठे? सुदेहाने आग्रह धरला. तेव्हा सुशर्माने बहाणा शोधला, मला मुलगी कोण देणार? परंतु त्याचा हा युक्तिवाद टिकला नाही. ती म्हणाली, तुमचा माझा विवाह झाला तेव्हा आपली किती वाईट स्थिती होती. आता तर परमेश्वर कृपेने सर्व चांगले आहे. पैसा आहे, कीर्ती आहे. तुमची वधू मी पाहते. माझ्या छोट्या बहिणीबरोबर तुम्ही विवाह करा, मी माझ्या वडिलांना सांगते. सुदेहाची लहान बहीण घुष्मा अतिशय सुंदर होती. तिच्याबरोबर सुदेहाने स्वतःच्या पतीचा विवाह लावून दिला. घुष्मा सासरी आली, पण सासर तिला सासर वाटले नाही. सासरी आईसारखे प्रेम करणारी वडील बहीण होती. सुदेहाने स्वतःचे सारे दागिने, कपडे वगैरे घुष्माला दिले. ती नेहमी घुष्माचे कल्याण चिंती. सुदेहा अतिशय मोठ्या मनाची होती. सामान्य स्त्रीला अशा स्थितीत आनंदात जगणे अशक्यच आहे. घुष्मा नेहमी भगवान शंकराचे पार्थिव लिंग बनवी, त्याची पूजा करी व त्या लिंगाच्या जवळच तलावात विसर्जन करी. ती अनन्य शिवभक्त होती. वडील बहीण सुदेहा हिचा त्याग व महान दिलदार वागणूक यांनी घुष्मा अतिशय उत्तेजित बनली होती. सुदेहाला तर जगात सर्वत्र मांगल्यच दिसत होते.
म्हणूनच एका पुत्राच्या प्रेमासाठी तिने स्वतःच्या पतीचे स्वतःच्या बहिणीबरोबर लग्न लावून दिले होते. काही दिवसानंतर गुष्माने एका सुंदर बालकाला जन्म दिला. पण विधी घटना अकल्पित असते. केवढी मोठी आशा व कामना समोर ठेवून सुदेहाने स्वतःच्या पतीचा विवाह केला होता. कुठलीही स्त्री दाखवू शकणार नाही एवढे औदार्य तिच्यात होते. सदा हसतमुख, शेकडोंना प्रेम देणारी, संतानासाठी तडफडणारी सुदेहा, पण तिला संसार सुख मिळाले नाही. मातृभावाने उचंबळून येणारे तिचे हृदय शुष्क व नीरस बनले. गुणांनी फुललेले सुदेहाचे अंतर्मन चिमटले गेले. खूप प्रेमाने ती बाळाला जेवण्यासाठी बसे, पण तो बालक तिच्या हाताने जेवेच ना. लाडालाडात ती त्याच्याजवळ जाई, पण तो तिचा तिरस्कारच करी. ती त्याला खेळवायला जाई, पण तो तिच्यापासून दूर पळून जाई. पुत्रवात्सल्याने त्याचे लालन पालन करायला जाई, पण ती तिरस्कृत होई. कुणाला ठाऊक कुठल्या जन्मीचे वैर तो पुरा करीत होता. माझा मुलगा नव्हे, निदान माझ्या पतीचा मुलगा म्हणून मी त्याचे लालन पालन करून त्याला मोठा करीन, या भावनेने जिने असामान्य काम केले, लोकोत्तर मनाचे औदार्य दाखविले, त्या सुदेहाचे मन भंग पावले. परिस्थितीवशात मानवाचे सुंदर गुण देखील कसे चिमटले जातात त्याचे सुदेहा एक सुंदर चित्र आहे. सुशर्मा सुदेहावर पहिल्या एवढेच प्रेम करीत होता. गुष्मा देखील तिच्याकडे प्रेमाने व आदराने पाहत होती, पण गुष्माचा पुत्र तिचा तिरस्कार करी. त्यामुळे ती अतिशय दुःखी झाली होती. मनातल्या मनात ती आपल्या भाग्याला व त्या संतानाला दोष देत होती. संतानाबद्दलची तिची आशा व आता अतृप्तच राहिली होती. तिचे हृदय दुभंगले होते. भंगलेले मन पुन्हा साधणे कठीण, म्हणून माणसाने फार सावध होऊन जीवनव्यवहार चालवला पाहिजे. भग्न हृदयी उदास बनलेल्या सुदेहाचा आता सद्गुणावरील विश्वास उडाला. भगवंतावरील श्रद्धा देखील ती घालवून बसली. मांगल्यावरचा तिचा भरोसा गमावला गेला. दिवसेंदिवस मुलगा मोठा होत चालला. त्याचे लग्न ठरले. लग्नाला जातेवेळी गुष्माने त्याला म्हटले, बाळ, प्रथम सुदेहाला नमस्कार कर. या जगात तू आला याचे मूळ कारण ती आहे. परंतु सुदेहाबद्दल पूर्वजन्मातील अत्यंत तिरस्कार घेऊन आलेल्या त्या मुलाने सुदेहाचा अपमान केला, तिचा तिरस्कार केला. त्याच क्षणी सुदेहाच्या हृदयात असलेली थोडीफार सात्विकता देखील मरून गेली. आसुरी विचारांनी तिच्या हृदयाचा कब्जा केला. ती विचार करू लागली, ज्या सुखासाठी मी हे सारे केले त्याचा केवढा हा भयंकर परिणाम. मी सुद्धा आता पाहीन की हा सुखाने कसा राहत होते. त्याच्यासाठी मी जीवन सर्वस्व अर्पण केले, माझे सुख ओवाळून टाकले. त्याने माझी दमडी एवढी देखील किंमत राखली नाही. याला मी आता या जगात कशासाठी राहायला देऊ. गुष्मा रोज शिवपूजन करून तिला समजावी, ताई, थोडा धीर धर, भगवंत सगळे चांगले करेल. परंतु ते ऐकायला आता सुदेहाचे कान बधीर झाले होते. ती स्पष्ट सांगत होती, तुझ्या भगवंताशी माझा काळी एवढा संबंध नाही. मला तुझ्या पूजेत स्वाद नाही. गुष्मा पुन्हा पुन्हा समजावत होती, ताई, तू महान आहेस. तुझे मन भगवंताच्या मनासारखे आहे. तुझ्या मुखात भगवंताला दिलेली शिवी शोभत नाही. खूप प्रेमाने व शांतीने तिला भगवंताकडे वळवण्याचा गुष्माने प्रयत्न केला. परंतु भावना व कामनाग्रस्त बुद्धीमध्ये प्रेममय विचार उष्णता निर्माण करू शकले नाही. उलट दिवसेंदिवस तिचा क्रोध वाढत गेला. एक दिवस मुलाचा खून करण्याच्या हेतूने सुदेहा त्याच्या पलंगाकडे गेली. परंतु तिचे मन द्विधा बनले. एक मन म्हणाले, याला का बरे मारू. दुसऱ्याने पटकन उलट विचारले, का मारू नये. यानेच तर माझे सुख व चैन हरवली. यानेच माझी जीवनावरील व भगवंतावरील श्रद्धा उडवून लावली आहे. माझ्या सद्गुणांना व वात्सल्याला ठुकरावले आहे. माझ्या सद्गुणांची आणि श्रद्धेची याने फार राखरंगोळी केली आहे. याला मारलेच पाहिजे. ताबडतोब पहिले मन जबाब देते, पहा, असे काही करशील तर तुझा पती पुत्रहीन होईल. तुझा पती पुत्रहीन व्हावा हे तुझे स्वप्न नष्ट होईल. संभ्रमात दुःखी मनाने सुदेहाने मग दुसऱ्या मनाचं ऐकलं आणि
विवाहित मुलाला सुरीने ठार मारले. आवेशात तिने त्याचे प्रेत उचलले व जवळच्या तलावात, ज्याच्यात घुष्मा शिवलिंग विसर्जन करीत होती, त्याच्यात फेकून दिले. कुणाला ठाऊक एकट्याने ते प्रेत उचलण्याची ताकद तिच्यात कुठून आली. क्षणभर आनंदाने ती हरकून गेली. स्वतःच्या नजरेसमोरचे पाप गेले, कोणी आपल्याला पाहिले नाही याची खात्री करून तिने सुटकेचा निश्वास सोडला. परंतु तिला काय ठाऊक, हजार डोळ्यांचा यम हे सारे पाहत होता. सकाळी सुनेने पतीच्या पलंगावर गोठलेल्या रक्ताचे डाग पाहिले. पती पलंगावर नव्हता. ती भयभीत होऊन किंचाळली. आक्रंद करीत गाव डोक्यावर घेतला. सर्वांनी आपल्या परी शोक व्यक्त केला. सर्वांना घुष्माची दया आली. घुष्मा भगवान शंकराची पूजा करीत होती. कुणीतरी तिला जाऊन सांगितले, अगं तुझा मुलगा मारला गेलाय, मुलगा. वास्तविक स्वतःचा मुलगा मारला गेला हे समजताच कुठलीही आई आक्रंदनच करील. परंतु घुष्मा भावावस्थेत होती. ती म्हणाली, माझे मन भगवान चंद्रमौलीश्वराजवळ बसले आहे. ते प्रसन्न आहे, शांती अनुभवित आहे. मला कुणीही त्रास देऊ नका. कोण कोणाचा मुलगा गेला ते मला ऐकायचे नाही, असे म्हणून ती शांतपणे पूजा करू लागली. लोकांना वाटले हिच्याकडे आईचे हृदयच नाही. ती भेडी झाली. नेहमी जगाचा असाच क्रम आहे, तो शहाण्याला वेडा ठरवतो. कित्येक ब्राह्मणांनी म्हटलं, घुष्मा तुझा मुलगा मेलेला आहे, तुला सूतक आहे, तू पूजा करायची नाही. घुष्मा म्हणाली, मी भगवंताला हातात घेतले आहे, त्याची मी पूजा करीत आहे. अपवित्रता मला स्पर्श करू शकत नाही. तिला शोकग्रस्त पाहण्याचे लोकांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. ती रोजच्यासारखे शिवलिंग घेऊन तलावाकडे जाऊ लागली. जणू काहीच घडले नाही असे तिचा चेहरा सांगत होता. जमा झालेले सर्व लोकही तिच्या मागोमाग चालू लागले. ते दृश्य पाहून सुदेहाच्या मनात देखील हालचाल निर्माण झाली. लज्जित झालेली ती घराबाहेर पडली व लोकात पिसळली. तलावावर आल्यावर घुष्मा बोलू लागली, हे भगवंता, तुझे माझ्यावर खूप काही प्रेम आहे ना, मग या लोकांना समजाव, यांच्याकडून माझा शांतीभंग न हो, यांनी माझा पाठलाग सोडावा. भगवान चंद्रमौलीश्वराला वाटले, किती हे मोठे दुःख आणि माझ्याबद्दलचा असला अविचल भाव, ज्ञानाशिवाय हा भाव टिकू शकत नाही. भगवान प्रसन्न झाले. नमे भक्ताः प्रणश्यती. प्रसन्न होऊन तिला म्हणाले, तुझा मुलगा मेलेला नाही, तू त्याला हाक मार, तो येईल. घुष्माने मुलाला हाक मारली. सर्वांना आश्चर्य वाटले. मुलगा तलावातून धावत धावत बाहेर आला. भगवान त्यानंतर म्हणाले, हे बघा, तुम्ही दोन्ही चांगल्या बहिणी आहात, सात्विक आहात. सुदेहाने जीवनाचा मोठा भाग सात्विकतेत घालविला आहे, परंतु थोडीशी आपत्ती येताच ती ईश्वर विरोधी बनली. तिने आपल्या जीवनात चांडाळ कृत्य केले. त्याची तिला शिक्षा मिळणार आणि ती शिक्षा म्हणजेच तिचा मृत्यू. त्यानंतर मात्र घुष्मा ओक्साबेक्सी रडू लागली. त्यानंतर घुष्मेला बहिणीबद्दलचं प्रेम अत्यंत दाटून आल्याने ती रडून भगवंताला म्हणाली, भगवंता, माझ्या ताईने काही दुष्कृत्य केलेच नाही. युगायुगाच्या प्रवासात असली बहीण पाहायला मिळणार नाही. भगवंता, तू प्रसन्न व्हावे, शांत व्हावे, तुझे दर्शन घडावे अशी स्थिती तिनेच निर्माण केली आहे आणि तू तिला मृत्यूदंड देण्याचा विचार करीत आहेस. भगवंता, सुदेहा माझी बहीण आहे, माझी गुरु आहे. लग्न होऊन मी सासरी आल्यावर तिच्या शांत, समाधानी व आनंदी मनाचा माझ्या मनावर खोल परिणाम त्यानंतर झालेला आहे. तिच्याकडून मी जीवनाची दीक्षा घेतलेली आहे आणि तू तिला शिक्षा करणार. कुठल्या पापाबद्दल तू तिला शिक्षा करणार? कदाचित तिच्या हातून काही अघटित घडले असेलच, पाप घडले असेलच, तर प्रभू, तू पतित पावन आहेस. तुझे दर्शन घडल्यावर मनाचे पाप धुतले जाणार नाही, तर मग तुला पतित पावन कसे म्हणायचे? रागवायचे असेल तर तू माझ्यावर राग धर,
माझा पुत्र परत द्यायचा नसेल तर नको देऊस, पण माझ्या लाडक्या ताईला मारू नकोस. जिने एवढे उच्च व भव्य जीवन जगून मला जगायला शिकवले, त्या माझ्या ताईचा प्रभू तू उद्धार कर. उष्माच्या प्रज्ञावादाचा विजय झाला. सुदेहाचा भगवंताने उद्धार केला. ते स्थळ म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भगवंताचे स्थळ. येथे ज्योतिर्लिंग भगवान शंकराने कर्मयोग्यांना मार्गदर्शन केलेच आहे. शिवाय भोग व ज्ञान यांचा समन्वय साधून जीवन जगण्याची प्रेरणा देखील दिलेली आहे.